एक्सप्रेशन्स द्या चांगले. अप्पा जप्पा डप्पा. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास. चंद्रकांत पाटलांचे नाव घेते अबोलीच्या वडापापड कार्यक्रमासाठी खास. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब करेल तर व्हिडिओच्या एंडिंगला मी अजून एक परत व्हिडिओ शूट करेल तुमच्यासाठी आणि त्याच्यात मी माझं लग्नाचा मन सांगून देईल, कारण खूप सारे लोक विचारतात कधी लग्न कधी लग्न कधी लग्न. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालंय. वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. 12 वाजून गेलेत. आता नाही बाहेर एवढं ऊन आहे, मरणाचं ऊन आहे, उन्हाचे दिवस आहेत आणि मी शानपणा करून हे माझं फेवरेट जॅकेट घालून जातोय. याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. नेहमी मी जॅकेट का घालतो, इझी एकदम मस्त असं घालायचं, चेन लावायची, बाहेर जायचं, काम झालं उतरवायचं टाकायचं. म्हणून मी नेहमी बाहेर येऊन जातो, कारण की असे हात कवर होऊन जातात, हात काळे होत नाही. त्याच्यामुळं एकदम बेसिक लॉजिक आहे माझं. पण हे लॉजिक बिनकामाचं आहे, कारण की गरम होतं खूप. पण ठीक आहे, 5-10 मिनटं मी ते सहन करतो. आता मला जायचं बाहेर, पटकन खायला काहीतरी घेऊन येऊ, बिकॉज एवढी जास्त भूक लागली ना मला. रात्रभर एडिटिंग केली मी, सकाळपासून माझे फोन चालू आहेत कारागिरांचे. काय माहिती, मला असं वाटतंय मी माझा इंटिरियर डिझायनर आहे घराचा, मी माझा बिल्डर आहे घराचा असं वाटतं. कारण की जे कोणी आहेत तेच मला कॉल करतात, कारण की आमचं मॅडम मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं फिरायला गेले होते. सो सगळ्यांकडे माझेच कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि तेच मला कॉल करतात आणि तेच मला त्रास देत असतात. सो मी गाढ झोपेत होतो, सकाळ 9 वाजायला मला कॉल येतो, सर मटेरियल आ गया, क्या करूं भैया, क्या करूं मैं, क्या बताऊं, रुक जाऊं मैं स्वर्ग में हूं, जरा उठने दो फिर बताता हूं. सो तेच चालू उठल्या वाजून. आंघोळ वगैरे करी रेडी झालोय. आता जाऊयात काहीतरी खायला घेऊन होतो. मला भक्कम भूक लागली, कारण की घरी कोण नाही आणि ताई वगैरे लोकांना मी सुट्टी देऊन देतो, एकट्यासाठी कशाला येतात. सो ते पण नाही आले. सो मी जातो, काहीतरी घेऊन येतो आणि आजचा प्लॅन सॉर्टेड आहे. अबोलीने काहीतरी प्लॅन केलाय, सरप्राईज येते माझ्यासाठी. ते तुम्हाला पण तिथे गेल्यावरच समजेल, जेव्हा मी तिच्याकडे जाईल तेव्हा. पण आता पहिल्या प्रायोरिटीवर खाऊन घेऊ काहीतरी, मग बाकीचं कंटिन्यू करू. प्लीज डू सबस्क्राईब अजून पण केलं नसेल, कारण की ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट, स्पेशल गोष्ट दाखवणार आहे. आता तुम्हा लोकांना क्वेश्चन आहे, मेनली जेवढ्या पण लेडीज आहेत त्या लोकांना क्वेश्चन आहे. आता हे जे दूध दिसतंय ना, मी गरम केलंय, एकदम व्यवस्थित आहे, पण याची एक्सपायरी डेट आहे ना दुधाच्या पिशवीवर कालची होती. तर मला कमेंटमध्ये सांगा की हे प्यायला पाहिजे का नाही. मी तर पिणार आहे, म्हणजे तुम्ही ब्लॉग बघाल तर तोपर्यंत माझ्या पोटात गेलेलं असेल. पण नेक्स्ट टाइम मला लक्षात राहील, त्याच्यामुळे प्लीज कमेंट करून जा की असं दूध यूज करायला पाहिजे का नाही. कारण की गरम केल्यानंतर व्यवस्थित आहे बघा. फक्त एकच कालची एक्सपायरी होती आणि आज त्याला यूज करतोय, कारण की ते फ्रीजमध्ये होतं दूध. सो मला माहिती नाही की खराब तर नाही झालंय ते, पण प्यायला पाहिजे का नाही ते मला नक्की सांगून जा. मी माझा ब्रंच घेऊन आलोय. पण अजून एक गोष्ट रिअलाइज झाली, जेव्हापासून LPGचा जो प्रॉब्लेम आलेला आहे ह्या वॉरमुळे आणि पैसे वाढलेत त्याच्याने भेटत नाहीये. खूप सारे हॉटेल्स बंद झालेत, खूप सारे मेस होते ते पण बंद झालेत आणि जे चालू आहेत ब्लॅकमध्ये आणून किंवा जुगाड करून हॉटेल चालवत आहेत किंवा ब्रेकफास्टचे शॉप चालवत आहेत. पण सगळ्यांनी काय केलंय, एक चांगली गोष्ट, आता त्यांना परवडायला पाहिजे म्हणून प्राइजेस खूप जास्त वाढवून दिलेत. एक्झाम्पल देतो, मी आता जेव्हा असं नॉर्मली 40 रुपयाला कुठला ब्रेकफास्ट घेत होतो, तर त्याची प्राइस आता 50 रुपये 55 रुपये पर प्लेट झाली. तर वाढू द्या, ठीक आहे, नो प्रॉब्लेम आहे. आता त्यांना सगळ्या महाग गोष्टी भेटत असतील बाहेरून, जसं LPG ह्या सगळ्या गोष्टी. पण सगळ्या गोष्टी जेव्हा नॉर्मल होऊन जातील, वॉर संपेल, LPG पण आपल्या प्राइसमध्ये भेटेल. आय होप या सगळ्या लोकांनी प्राइजेस कमी करायला पाहिजे. प्रॅक्टिकली करेक्ट आहे, वाढवायला पाहिजे. आय एम विथ यू. हॉटेल्सवाल्यांसोबत, ब्रेकफास्टचे जे स्टॉल आहेत त्यांचं सगळ्यांसोबत मी आहे आता सध्या. पण जेव्हा प्राइजेस कमी होऊन जातील, गॅसचा तुटवडाचा जो प्रॉब्लेम आहे तो संपून जाईल, वॉर संपून जाईल, जेव्हा नॉर्मल होऊन जाईल सगळं, इमानदारीने कमी करून द्याल अशी आशा आहे आमच्या सगळ्यांची. आम्ही जेवढे पण लोक आहोत तुमच्याकडे येतो एवढ्या प्रेमाने नाश्ता करायला, जेवण करायला. सो तुम्ही पण त्याचे प्राइजेस इमानदारीने तेव्हा कमी करा. आता वाढवा, काही प्रॉब्लेम नाही, वी आर विथ यू, पण नंतर कमी करा. कंप्लीट 2 वाजून गेले. 2 वाजला इथून निघतोय मी, रेडी वगैरे झालो आहे. इथून मी अबोलीचा इथं जाईल आणि मग तिथून अबोलीने जो प्लॅन केला आहे आम्ही तिकडे जाणार आहेत. आम्ही ऑटोने आता इथपर्यंत आलो. मला काय सांगितलेलं आधी तू? माझ्या मैत्रिणीला भेटायचं. तुझ्या मैत्रिणीला भेटायचं आहे. तुझी मैत्रीण कुठे आहे? आतमध्ये. हा कुठला तरी मेमोरियल हॉल आहे. कुठला आहे? जवाहरलाल मेमोरियल. मला आधी बाहेरून असं वाटलं हॉस्पिटलमध्ये आलोय. म्हटलं हॉस्पिटलला का आलो? हा, ते मेमोरियल हॉस्पिटल असं वाटलं मला आधी. म्हटलं हॉस्पिटलला का घेऊन आली? नंतर बघितलं हॉल आहे. घरी पोहोचल्यापासून तर इथपर्यंत येईपर्यंत फक्त हसते. तिला म्हटलं प्लॅन सांग आपला, आपण कुठं चाललोय मला ते सांग, ॲटलीस्ट मला आयडिया तर येऊ दे. माझी फ्रेंड येणार आहे, ती ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, ती लग्नात येणार नाही आहे, तिला भेटायला जायचं आहे. पण इथं यायचं खरं रिझन म्हणजे की
माझा एक फेवरेट कॉमेडियन आहे, तुम्हाला माहिती असेल, गौरव कपूर. त्याचा स्टँडअप शो आहे आणि आमचं खूप दिवसापासून चालू होतं, माझं स्पेशली खूप दिवसापासून चालू होतं. तर ह्या पोरीने तो प्लॅन केलाय. तिला पण माहिती, मी लोडून असतो लिटरली, एवढा डेंजर आवडतं तुम्हाला. थँक्स. Thank you so much, the whole front of you, very much. अरे अभी कैमरा मेरे पे रुको यार. बाकी ये कपल है जो अपनी लय में यहाँ पहुंचे हैं. शो जस्ट संपला आता आणि मी गौरवला मेसेज केला आहे की मला भेटायचं आहे तुला. त्याने रिप्लाय पण दिला, नंबर शेअर केला आहे. आता त्याचा कॉल आल्यावर आपण परत जाऊयात. गौरव कपूरला भेटून झालं आहे, खूप दिवसापासून आमचं बोलणं चालू होतं इंस्टाग्रामवरती. आज कसं वाटलं? लिटरली माझे जबडे आहेत ना, जबडे 1-1.25 तास 1.5 तास कंटिन्यू हसत होतो ना, आता दुखायला लागलेत मला. आणि त्या माणसाला भेटलो. कॉमेडी एक साईडला, पण जेव्हा आपण अशा लोकांना पर्सनली भेटतो ना, त्यांची एक दुसरी साईड असते. ती साईड त्याची एक नंबर आहे, फनी माणूस आहे आणि मजा येऊन गेली भेटायला. आणि जे कपिल दादा होते ज्यांनी ओपनिंग ॲक्ट केला, ते आपले मराठीचे खूप मोठे कॉमेडियन आहेत असं म्हणता येईल, कारण की ते शोज रन करतात. मराठी जे नवीन कलाकार आहेत त्यांना बोलवतात, सो त्यांचा पण पर्सनली भेट झाली आज. तो ओव्हरऑल आजचा दिवस एक नंबर होता. येऊन गेलो मी घरी, अबोली तिच्या घरी, मी आपल्या घरी. वाजून गेले 12 रात्रीचे. हे सगळं बिझी स्केड्यूलमधनं, हे जॉब, हे घरचं काम, हे सगळं साईडला ठेवून जे 1.5 तास होते, आई फक्त आणि फक्त हसलोय मी हसलोय, मी खुश झालोय. पण मी तुम्हाला नाराज नाही करणार, तुम्हाला पण खुश करेल. आमचा जो लग्नाचा आधीचा एक प्रोग्राम असतो पापडचा, म्हणजे अबोलीचा इथं असतो, आमच्या इथं नसतो तो. आमच्या इथं वेगळा त्याला म्हणतात, त्याला वेगळं नाव असतं, पण त्यांचं इथं वेगळं नाव आहे. सो तो व्हिडिओज आहेत त्या प्रोग्रामचे, त्या फंक्शनचे अबोलीने शूट केले आहेत, ते जाऊन नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब करेल तर व्हिडिओच्या एंडिंगला मी अजून एक परत व्हिडिओ शूट करेल तुमच्यासाठी, आणि त्याच्यात मी माझं लग्नाचा मन सांगून देईल, कारण खूप सारे लोक विचारतात कधी लग्न. सो त्यांचा सगळ्यात मोठा डाऊट आहे तो क्लिअर होऊन जाईल, आणि त्याचं रिझन पण आहे की तेव्हा का ठेवलं लग्न. ठीक आहे, सो आत्ता सबस्क्राईब करून द्या आत्ता. आणि याच्या नंतरचे जे सगळ्या क्लिप्स आहेत, कारण की मी आज एवढा खुश झालो हसून. सो तुम्ही पण त्याचे चांगले मुवमेंट्स आहेत. त्या आमचा लग्नाचा पहिला फंक्शन टेक्निकली बघायला गेलं, सो लग्नाचा पहिला फंक्शन होता तो, आणि तो आधी करावा लागतो, खूप लवकर करावा लागतो. सो त्याच्या क्लिप्स बघून घ्या, आणि मग व्हिडिओच्या एंडिंगला मी लग्नाचं मन सांगेल. सो अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून द्या आत्ताच. एक्सप्रेशन्स द्या चांगले. अप्पा जप्पा डप्पा. 1 2 3 पटकन. सोन्याची अंगठी, बघितलं ना? सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, दीपक रावांचं नाव घेते, ऐका सर्वजण. गळ्यात मंगळसूत्रात डोरलं, अक्षयचं नाव माझ्या मनात कोरलं. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देते इतिहास, महेश रावांचं नाव घेते. अबोलीच्या पापड वडा कार्यक्रमाच्या समारंभात तुमच्यासाठी खास. रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास. चंद्रकांत पाटलांचे नाव घेते, अबोलीच्या वडापापड कार्यक्रमासाठी खास. असेल आमचं लग्नाचा पहिला फंक्शन पापडवाला, ज्याच्यावर आमचे नाव वगैरे तुम्ही बघून घेतलं असेल सगळे क्लिप्स.
तुम्हाला बघून बरं वाटलं असेल. आणि हे सगळे व्हिडिओज बघून आता आमचे ब्लॉग्स बघून खूप सारे लोक विचारतात दादा लग्न कधी आहे, लग्नाची डेट कधी आहे. मी डेट नाही सांगणार पण मंथ सांगून देतो आणि त्याचं रिझन पण आहे. आमचं लग्न आहे जून महिन्यात. खूप साऱ्या लोकांनी परफेक्ट गेस केलेलं, खूप साऱ्या लोकांनी. डेट खूप क्वचित लोकांनाच माहिती आहे पण जूनमध्ये आमचं लग्न आहे. त्याचं रिझन पण अधिक महिना चालू होतो, अधिक महिन्यामध्ये लग्न निघत नाही, त्याची डेट नसते आणि आपल्या घराचं पण इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचं ते काम चालू आहे. सो ते पण परफेक्टली तेव्हा होऊन जाईल आणि मग सगळे आपले जे प्लॅन्स आहेत त्याच्या हिशोबाने सगळं एक्झिक्युशन परफेक्ट होईल. आय होप तुमचं हे आन्सर भेटलं असेल. तर आजचा दिवस एक नंबर होता आणि मजा होऊन गेली. तर लाईक करून द्या, एक छोटूसा लाईक आणि कमेंट सोडून जा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. तर कार्यक्रम आता संपला आणि इथून पुढचा ब्लॉग दीपक धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली.